नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये महा एपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत. कमळी आता सगळं मराठीत बोलायला लागलेली असते तेव्हा सगळेच मुलं कॉमेंट पास करतात, काहीच्या काही बोलत असतात. अगं मराठी नकोय, इंग्लिश बोल इंग्लिश. काहीही तिची थट्टा मस्करी चालवलेली असते आणि ती आता खाली मान घालून उभी असते. अन्नपूर्णा आजी म्हणते सगळ्यांनी शांत बसायचं, आता काहीच बोलायचं नाही. किती वेळचं बघते आरडाओरडा चाललाय, एकदम शांत बसायचं. नयनतारा म्हणते ताई हिला काही जमणारच नव्हतं, हिने काही प्रॅक्टिस केली नाहीये, मग कशाला हिने आली स्टेजवर, ही नाही म्हणायचं की कशाला लोक स्वतःचं हसं करून घेतीये. परफॉर्म करायच्या आधीच एवढा गाजावाजा, एवढे बॅनर मोबाईलवर, काय काय काहीच गरज नव्हती ना एवढी पब्लिसिटी करायची. ही जर हरणारच होती तर एवढं सगळं कशासाठी केलंय. आता जो नयनताराने अन्नपूर्णा आजीला प्रश्न केला अगदी योग्य असतो. अन्नपूर्णा आजी म्हणतात कमळीने हे केलेलंच नाहीये, कमळी करणारच नाहीये. अन्नपूर्णा आजी म्हणतात हे जे काही चाललंय ना मुद्दाम कोणीतरी करतंय कमळीला टॉर्चर करण्यासाठी. कमळी जे बोलत असते ते ऋषी शंभूला दाखवत असतो लाईव्ह. आता शंभू रडत असतो आणि कमळी काय बोलतीये हे बघत असतो मोबाईलवर. आता कमळी बोलायला लागलेली असते, माझ्या फ्रेंडच्या लाईफ विषयी बोलतीये मी. म्हणते लोक हसतात, अपमान करतात. कमळी म्हणते माणूस चप्पल शिवणारा असू दे, फॅक्टरीचा मालक असू दे किंवा अजून काही असू दे, या सगळ्या गोष्टीने माणूस मोठा होत नाही, तर माणूस मोठा होतो कर्तृत्वाने मोठा होतो. परिस्थितीने माणूस कधीच मोठा होत नसतो, कर्तृत्वाने माणूस मोठा होतो. हे काही ऋषी मुद्दाम शंभूला दाखवत असतो आणि शंभूला कॉन्फिडन्स यावं यासाठी प्रयत्न चाललेला असतो ऋषीचा आणि कमळीचा. आता डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि शंभू विषयी बोलत असते. त्याच्याकडे नाहीये पैसे, गरीब येतो. खूप अभ्यास करायचा शंभू, खूप मेहनती पोरगा होता. प्रत्येक परीक्षेत चांगलेच मार्क असायचे त्याला, मेहनतच तेवढी तो करायचा. सगळ्या परिस्थितीला घाबरून त्याने एकदम सोपा मार्ग निवडलाय, तो माझा मित्र जायचा मार्ग निवडलाय. स्वतःला संपवायचं, आयुष्यापासून, संकटापासून, सगळ्यापासून दूर पळून जायचा विचार केलाय माझ्या मित्राने. म्हणते असा मार्ग निवडणं त्याच्या दुःखातून त्याला बाहेर काढेल. पण आई वडिलांचं काय होणार, तो तर मरून जाणार, पण त्याच्यानंतर आई वडिलांचे काय. म्हणते आई वडिलांना आयुष्यभराची शिक्षा का, स्वतःच्या मुलाने गळफास लावून स्वतःला संपवलं यापेक्षा वाईट गोष्ट कोणती. आयुष्यभराची शिक्षा मिळणार आहे फक्त आणि फक्त त्याच्या आई वडिलांना. मी आता बोलत असते, सगळेजण स्तब्ध झालेले असतात, काहींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, काहींना आश्चर्य वाटत असतं आणि काही दुःखाने अगदी शांत असे बसलेले असतात. कमळी म्हणते काय रे मित्रा, हा सेल्फी झाला की फक्त स्वतःचा विचार करतो आणि स्वतःला संपवलं की जगच संपलं. पळून जाणं आणि आत्महत्या करणं यासाठी आई वडिलांनी एवढा लहानाचा मोठा केला का. कमळी रडत असते आणि इकडे शंभू सुद्धा कमळी जे बोलतीये ते बघून तोही रडायला लागलेला असतो. ते आपल्या महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय ते म्हणते, महाराजांच्या गाथा पराक्रमाच्या अशा सांगायचा की बस अगदी ऊर भरून यायचा, इतक्या काय पराक्रमाच्या गाथा सांगायचा आणि स्वतः काय करतो, सगळ्याला लात मारून निघून चाललास होय. म्हणते महाराजांनी आपल्याला हरायला शिकवलंय का, महाराजांनी असं हरायला शिकवलंय का, आपल्याला लढायला शिकवलंय, लढून जिंकायला शिकवलंय. अशी हार मानून स्वतःला संपवणं हा मार्ग नाही रे मित्रा. म्हणते असेल परिस्थिती वाईट, लाख परिस्थिती वाईट असू दे, पण या परिस्थितीवर असा मार्ग नाही की स्वतःला संपवणं. तू संपवून निघून जाशील, पण बाकीच्या लोकांचा विचार केलाय रे. परिस्थिती बरोबर लढायचं आणि जिंकायचं असतं, परिस्थिती सोडून असं पळायचं नसतं. वडिलांना चटके देऊन असं निघून जाणारेस होय आणि याने फार पराक्रमी होणारेस का तू. देवाला तरी पटेल का रे, तो देव करील का तुला माफ. आई वडिलांना दुःखात लोटून कायमचा निघून आलायच होय वर. मी रडत असते आणि म्हणत असते, अरे बाबा गरीबाकडे एकच संपत्ती असते, ती म्हणजे स्वतःची पोरं. ती जगातली मोठी संपत्ती असते आणि ती संपत्ती जर स्वतःच्या हाताने स्वतःला संपवायला लागली तर आई बाबांनी कोणती संपत्ती जपायची. कमळी खूप रडते, शंभूला समजावते, काय रे आई बाबांची काहीच अपेक्षा नसती का आपल्याकडून, फक्त आपल्यालाच अपेक्षा असतात का आई बाबांकडून. आपली पोरं शिकावी, मोठी व्हावी, चांगल्या नोकरी लागावी, तेही सुखी आणि आपणही सुखी, असं स्वप्न प्रत्येक आई वडिलाने बघितलेलं असतं. ते स्वप्न तसं पूर्ण न करता आयुष्य सोडून द्यायचं, जगणं सोडून द्यायचं, ही कोणती पद्धत रे मित्रा. वडिलांची एकच इच्छा असते, मुलांनी खूप शिकावं, चांगल्या नोकरीला लागावं आणि सुखात राहावं. याच्या व्यतिरिक्त आईबाबांची काहीच अपेक्षा नसते रे. कमळी म्हणते मित्रा, तुझं मी जे बोलले ते ऐकत असशील तर प्लीज आम्हाला सोडून जाऊ नको, प्लीज मित्रा आम्हाला सोडून जाऊ नको. म्हणते मी असं करतं, उद्यापासून तुझ्या बरोबर मी दुकानावर येते, तुझ्या बरोबर चपला शिवीन, मला लाज नाही वाटणार. त्यामुळे म्हणते तू आम्हाला सोडून जाऊ नको रे, आम्ही सगळं काही तुझ्या बरोबर करायला तयार आहोत, अभ्यास करू, काम करू, पण तू आम्हाला सोडून जाऊ नको. कमळी रडत असते, अख्ख्या कार्यक्रमातली लोक रडायला लागलेली असतात. इकडे शंभू रडत असतो आणि ऋषीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. निंगी तर इतकी रडत असते बिचारी. म्हणते मरायच्या आधी एक काम कर, तू असं समज की तू आधीच मेलाय. आता इथून पुढे जे जगायचं ते फक्त आणि फक्त आई वडिलांसाठी जगायचं, स्वतःसाठी जगूच नको. तू फक्त आई वडिलांचा विचार करून
त्यांच्यासाठी जगायला लाग. त्यांच्यासाठी तरी जग रे, स्वतःसाठी तू मेलाच आहे. आता आई वडिलांसाठी जग. तू गेल्यावर तुझ्या आई वडिलांचं काय होणार आहे याचा जरा तरी विचार कर रे मित्रा. तुझ्या आईला तुझा आधार पाहिजे रे. तो आधारच निघून गेला तर तिने कशाच्या आधारावर जगायचं, तिने काय करायचं. म्हणते आई बापासाठी तरी जग रे. तुझ्या वडिलांची परिस्थिती काय जरा बघ. तू गेल्यावर तुझी एकटी आई काय करणार. कमळी म्हणते तुला कोण म्हणलं रे तू गरीब आहे. ज्याच्याकडे आई वडील आणि त्यांचा आशीर्वाद असतो तो माणूस कधीच गरीब नसतो, कधीच गरीब नसतो. जगातला श्रीमंत माणूस तोच असतो ज्याच्याकडे आई वडील आणि त्यांचा आशीर्वाद असतो. हा बसलेल्या लोकांना आश्चर्य होत असतं, डोळ्यातून पाणी येत असतं, कारण कमळी बोलतही तसं असते आणि परिस्थिती सुद्धा तशीच झालेली असते. अनिका सुद्धा रडत असते. आई वडील आणि आई वडिलांचा आशीर्वाद लई मोठी लाखाची गोष्ट आहे बघ. त्याची कुठंच किंमत होऊ शकत नाही. तरी रिकाम तिकड्या लोकांचं ऐकायचं आणि आपल्या आई वडिलांची साथ सोडून जायची हा मूर्खपणा करू नको मित्रा. स्वतःचं आयुष्य असं संपवू नको. फक्त आणि फक्त त्या आई वडिलांचा विचार कर प्लीज मित्रा. जग सोडून जाऊ नको. आई वडिलांकडे बघ. वडिलांबरोबर रक्ताचं प्रेमाचं नातं आहे, त्यांना सोडून जाणार या बाकीच्या लोकांच्या वरून. अरे हे काय, हे फक्त बोलायला बसलेत. तुझी परिस्थिती घ्यायला कोणीच येणार नाही. फक्त आई वडील आणि तूच आहे एकमेकांचा. मग रक्ताची नाते सोडून चाललास हो बाहेरच्या लोकांवरून. अशी म्हणतो बघितलं का शंभू, ती कुठली कॉम्पिटिशन जिंकायसाठी नाही बोलत आहे. लोक तिला काय काय बोलताय, काय काय कमेंट पास करताय, इकडचं तिकडचं काय नको ते तिला बोलताय, टॉर्चरिंग करताय. पण ती मात्र कुणाचं काही ऐकत नाहीये. तिला पडलीये ती फक्त आणि फक्त तिच्या शंभूची. ती फक्त तुझ्यासाठी बोलतीये आणि तुझाच विचार करतीये. शंभू लक्षात येतंय का, तिला तिच्या मित्राची पडलीये म्हणून तिने सगळ्या जगाचा विचार करायचं बंद केला आणि फक्त तुझा विचार करतीये. म्हणतो तिला कॉम्पिटिशनची पर्वा आहे या लोकांची, फक्त आणि फक्त तिच्या शंभूची काळजी आहे म्हणून ती या स्टेजवर येऊन तुझ्यासाठी बोलतीये. आता तरी लक्षात येते का शंभू. शंभू तिलाच नाही तर तुझ्या आई वडिलांना, आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी आहे रे शंभू. तू आम्हाला हवाय सगळ्यांना. असा अर्ध्यातून सोडून चालला, तुला तरी पटतंय रे. आता ऋषी सुद्धा खूप छान शांतपणे प्रेमाने या शंभूला समजावून सांगत असतो. आपली निंगी मात्र फक्त आणि फक्त रडत असते बिचारी. ती म्हणते मला माहित नाहीये हरणार की जिंकणार. माझा मित्रच हरणार असेल तर मी पण आजच हरले. मला सुद्धा काही जिंकण्याची हौस नाहीये. मित्राचं आयुष्य सोडून हरणार असेल तर मी जिंकून काय करू या स्टेजवर. त्यामुळे मी सुद्धा आजच हरली. म्हणते मला पण आई आहे, मला पण आबाय गावाकडे लांब राहतात. मी आल्यापासून त्यांना भेटले बी नाही. पण वाटतं ना त्यांना माझी आठवण येत असेल का, माझी आठवण काढत असतील का, त्यांना भेटावं. मला पण वाटतं रे. सारखा विचार करून मी जर हरले तर त्यांचं काय होणार रे. गावाकडे फक्त मी कधीतरी येणार याची वाटच बघत राहतील आणि इकडं मात्र मी हरून जग सोडून गेलेली राहणार. मित्रा जरा विचार कर रे. म्हणते तुझ्या आई वडिलांना फसवून असं जाऊ नको मित्रा. मी रिक्वेस्ट करतेय जाऊ नको. आता शंभू इतका रडायला लागलेला असतो, अगदी हंबरडा फोडून रडायला लागलेला असतो हा शंभू. सुद्धा रडत असते, ऋषी सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तर कमळी तर खूपच रडायला लागलेली असते. आता कमळीने नाव घेतलेलं असतं, शंभू आम्हाला तुझी गरज आहे, तू प्लीज आम्हाला सोडून जाऊ नको. आता अन्नपूर्णा आजी नयनताराला आश्चर्य वाटलेलं असतं की शंभू हा का विचार करतोय जग सोडून जाण्याचा. सगळ्यांनाच खूप वाईट वाटलेलं असतं की शंभूवर अशी काय वेळ आली की तू जग सोडून जाण्याचाच विचार करतोय. आता मात्र शंभूला रिअलाइज झालेलं असतं की आपण जे करत होतो ते चुकीचं होतं, हे असं वागायला नकोच आहे. आई वडिलांचा सगळ्यांचा विचार करायला हवा, या समाजाचा विचार नाही करायला पाहिजे. फक्त आणि फक्त माझे आई वडील आणि मी आमचाच विचार मी करायला हवा होता. समाजाने मला टॉर्चर केलं म्हणून मी जग सोडून जाणं हे चुकीचं आहे. आता हे शंभूच्या लक्षात आलेलं असतं. मित्रांनो आता शंभूने हात जोडलेले असतात आणि ऋषी सर मला कमळीकडे घेऊन चला असं रडत रडत तो म्हणतो आणि ऋषी म्हणतो हो आपण जाऊया तिच्याकडे चल. म्हणते सगळ्यांना आय एम सॉरी, खरंच माझी चूक झाली. मी जे बोलायचं होतं ते सोडून दुसरेच विषय भरकटत राहिले. ते इंग्लिशची कॉम्पिटिशन होती पण मी तर सगळं मराठीतच बोलले, त्यासाठी खरंच सॉरी. या म्हणते आणि का सॉरी बरं का, तू माझ्यावर विश्वास ठेवला पण मी तुझा विश्वास मोडला. मी नाही जिंकू शकले, मी हारलेच ग बाई. म्हणते सॉरी, सगळ्यांना सॉरी, मी नाही बोलू शकले इंग्लिश कारण माझ्या पुढे परिस्थिती तशी होती. कमळीला टॉर्चर करणारी, कमळीला प्रॉन्टिंग करणारी, कमळी जिंकली, मराठीत बोलू नको इंग्लिशमध्ये बोल, जे टॉन्ट मारणारी जी मुलं होती ती म्हणतात कमळी तू हरली नाहीयेस, तू जिंकली आहेस, आणि ते टाळ्या वाजवत असतात आणि कमळीला चेअरअप करत असतात. खऱ्या अर्थाने कमळी जिंकलेली असते कारण तिने एक जीव वाचवलेला असतो. इंग्लिश बोलायचं की मराठी बोलायचं हे महत्वाचं नसतं, फक्त जीव वाचवणं महत्वाचं होतं आणि कमळीने कशाची पर्वा न करता आपल्या शंभूचा जीव वाचवलेला असतो. मुलींनी जोरदार अशा टाळ्या वाजवलेल्या असतात, कमळीचं अभिनंदन केलेलं असतं की कमळीने कोणाचा तरी जीव वाचवलाय. आता सगळे टाळ्या वाजवत असतात, रडतच असते. तेवढ्यात बघते तर काय ऋषीने शंभूला आणलेलं असतं. कमळी रडत असते, शंभूकडे बघते. आता शंभू स्टेजवर येतो आणि कमळीच्या पाया पडायला लागतो, हात जोडून तिची माफी मागत असतो. कमळी म्हणते शंभू, कमळी मला माफ कर, खरंच माझं चुकलं. मी खरंच चुकीचं वागत होतो ग. मला तर असं वाटलं की माझं आयुष्य संपलंय, सगळं संपून गेलंय, माझ्या हातात काहीच राहिलं नाही, मग माझा जगून उपयोग काय.
म्हणून मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होतो. कमळी, आय एम सॉरी, खरंच मी चुकलो हे मान्य करतोय. तू माझ्यासाठी इथे उभे राहिली, इथं उभा राहून सगळ्यांनी तुझा अपमान केलेला सहन करत होती, लोक तुला काय काय बोलत होती, तू कशाच्याही पर्वा केली नाही आणि फक्त माझा जीव वाचवण्यासाठी माझ्याशी बोलत होतीस. शंभू म्हणतो, कमळी, तू कदाचित आजची स्पर्धा हरली असेल, पण मी आयुष्यातून हरण्याआधीच तू मला वाचवलं. खऱ्या अर्थाने मला तू जिंकवलंयस कमळी, म्हणजे तू हरून सुद्धा आज जिंकलीये कमळी, असं म्हणायचं असतं शंभूला. शंभू रडत असतो, हात जोडत असतो आणि कमळीला म्हणत असतो की आज तुझ्यामुळे कमळी मी वाचलोय, नाही तर सगळंच संपवणार होतो मी आज. हरून पण जिंकली आणि मी जे तुझ्या पुढे उभा दिसतोय फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. कमळी, हा शंभू तुझ्यामुळे आज जिवंत आहे हे मी कधीच विसरणार नाही. आज मी तुला वचन देतोय, तू पुढे काही होऊ दे, कशीही परिस्थिती असू दे, मी असं पाऊल उचलणार नाही आणि स्वतःला संपवण्याचा विचार तर कधीच मनात आणणार नाही. जोडत असतो, कमळीची सारखी सारखी माफी मागत असतो हा शंभू. रडत असतो आणि कमळीला म्हणतो, तू मला वाचवलंय कमळी, खरंच थँक्यू. डोळे उघडलेस कमळी, आयुष्यभराचा धडा शिकवलाय. आता इथून पुढे मी असा निर्णय कधीच घेणार नाही. मला कोणी कितीही चिडवू दे, कितीही हरवण्याचा प्रयत्न करू दे, मला कशानेच काही फरक पडणार नाही. मला जिंकायचंय, लढायचंय आणि सगळ्यांना जिंकून दाखवायचंच आहे. मी तुमच्या चपला शिवून देईन आणि शिक्षण पूर्ण करेल, घर सुद्धा सांभाळेल. आता मात्र मला कशानेच काही फरक पडणार नाहीये कमळी. तू माझ्यात जो कॉन्फिडन्स आणलाय तो कशानेच आता कमी होणार नाहीये. कमळी, तुमच्यासोबत कॉलेजमध्ये शिकेल आणि चांगले मार्क सुद्धा मिळवेल आणि तिकडे काम सुद्धा करणार. मी सगळं काही जबाबदाऱ्या पार पाडणार. थँक्यू सो मच कमळी. कमळीने आता शंभूचे हात पकडलेले असतात. कमळीलाही आनंद होतो आणि शंभूलाही. शंभू खूप रडत असतो. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. फक्त आता रागिनी, कामिनी, अनिका तिघींनी मात्र खाली बघून घेतलेलं असतं, कारण त्यांना फार वाईट वाटलेलं असतं की हा काय तमाशा मांडला या कमळीने. कॉम्पिटिशन मध्ये बोलायचं सोडून हे काय भलतंच लावलंय म्हणून तिघींना भयंकर असा राग आलेला असतो आणि सगळे लोक तिची वावा करत असतात. यामुळे ते अजूनच चिडलेले असतात. नयनतारा, अन्नपूर्णा आजी भरभरून असं कौतुक करत असतात कमळीचं आणि टाळ्या वाजवत असतात की खरंच एक नंबर कमळी. मात्र बक्षीस द्यायची म्हणजे ट्रॉफी द्यायची वेळ आलेली असते. नयनतारा, अन्नपूर्णा आजी स्टेजवर आलेले असतात. तर नयनतारा मॅडम आधी बोलायला लागलेले असतात. नयनतारा बोलायला लागलेली असते, तुम्ही सगळे उत्सुक आहात की आजचा रिझल्ट जाणून घ्यायचा आहे. तुमचा अधिक वेळ व्हायला घालवत नाही मी आणि लगेच रिझल्ट कडे वळूया आपण. बक्षीस आपण 3ऱ्या क्रमांकापासून सुरू करूया. आधी 3रं बक्षीस काढूया. मयंक पेठेला 3रं प्राइज मिळालेलं असतं. सगळे टाळ्या वाजवतात आणि सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. नयनतारा आता त्याला ट्रॉफी वगैरे देऊन त्याचं अभिनंदन करते आणि आता सेकंड प्राइज सांगितलेलं असतं श्रुती पटेल. तिचंही खूप छान आनंदाने असं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलेलं असतं, अभिनंदन केलेलं असतं की तिनेही छान बोललेलं असतं. आता 2ऱ्या नंबरचं बक्षीस तिला मिळालेलं असतं. आता मात्र कामिनी, रागिनी फार आनंदाने टाळ्या वाजवत असतात, कारण त्यांना माहितीये पहिलं बक्षीस माझ्या अनिकालाच मिळणार आहे. दुसरं कोणीच नाहीये, फक्त आणि फक्त माझी अनिकाच हे बक्षीस जिंकणार आहे. तिचं सुद्धा कौतुक केलेलं असतं. आता फायनल फर्स्ट जो आलेला असतो त्याचं असतं, जो इंग्लिश स्पीक मध्ये पहिला आलाय त्याला बक्षीस देण्याची वेळ आलेली असते. आता त्याचं नाव पुकारायचं असतं. नयनतारा म्हणतात, अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि पहिल्या नंबरचं बक्षीस सुद्धा मी जाहीर करून टाक. नयनतारा म्हणते, कोण असू शकतं जरा अंदाज लावता का? आता मुलं अनिकाची मैत्रीणच फक्त अनिका म्हणते, बाकी सगळे मुलं कमळीच म्हणत असतात की कमळी जिंकलीये. आणि अनिका म्हणतं तर कोणी कमळी म्हणतं. अनिका महाजन जिंकलेली असते आणि अनिकाला पहिलं बक्षीस मिळालं असं सगळ्यांच्या समोर जाहीर केलं जातं. अनिकाला कमाल असा आनंद झालेला असतो, कारण तिला आधीच कॉन्फिडन्स असतो की मीच जिंकणार, माझ्यापेक्षा पुढे कुणीच जाऊ शकत नाहीये. रागिनी, कामिनी यांना सुद्धा भलताच काय आनंद झालेला असतो, कारण त्यांची नाच जिंकलेली असते, तेही कमळीला हरवून जिंकलेली असते. त्यामुळे काय जास्तीच आनंद असतो. आनंदाने उड्या मारत असते ही अनिका आणि कामिनीला सुद्धा असं वाटतं की उठून उड्या मारू की काय मी आता. आनंदाने टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांना छान वाटलेलं असतं की अनिकाला पहिलं बक्षीस मिळालं, कारण अनिकाला मिळणारच होतं. कमळी तर बोललेलीच नसते. अनिका इतका आनंद झालेला असतो, इतक्या ऍटिट्यूड मध्ये स्टेजवरून गेलेली असते की बस, आणि कमळीकडे बघत असते. शेवटी या गावछापला मी हरवलंच. आता मात्र अन्नपूर्णा आजी बोलायला लागलेले असतात. कमळीला म्हणतात की कमळी स्टेजवर ये ना बाळा. आता कमळीला अन्नपूर्णा आजीने स्टेजवर बोलवलेलं असतं. अन्नपूर्णा आजी म्हणतात, कमळी बाळा, जरी तू इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन मध्ये हरली आहेस तरी सुद्धा भाषणाने इथे बसलेल्या प्रत्येकाची मनं तू जिंकली आहेस आणि खऱ्या अर्थाने तू सुद्धा जिंकली आहेस. तू मराठी भाषा वापरली की इंग्लिश भाषा वापरली, यापेक्षा तू जिंकली आहेस हे महत्वाचं आहे कमळी, आणि तू कमाल असं बोलली आहे. भाषणानंतर टाळ्यांचा जो कडकडाट झाला ना, बरंच काही सांगून गेलाय कमळी. आता नयनतारा सुद्धा इतके इम्प्रेस झालेले असतात कमळीवर की त्या सुद्धा आता बोलायला लागतात. मी आज इथे तुझं इंग्लिश ऐकायला आले होते आणि मला अपेक्षित होतं की तू छान असं बोलशील. मी तुझं मन वाचलंय कमळी. असं वाटत होतं तो क्षण कधीच संपू नये.
आणि खरं सांगू का कमळी, असं वाटत आहे की तुला काहीतरी बक्षीस द्यावं मला. खरंच इतकी इम्प्रेस झाली मी तुझ्या बोलण्याने की मी तुला शब्दात वर्णनच करून सांगू शकत नाही. तुला फार छान वाटत असतं की आता नयनतारा कमळीचं कौतुक करतीये. वा वा, माझा रस्ता कुठेतरी मोकळा व्हायला लागलाय. आता नयनतारा माईक अन्नपूर्णा आजीकडे देते आणि हातात ते सोन्याचं ब्रेसलेट असतं ते कमळीला माझ्याकडून तुला छोटीशी भेट म्हणून बक्षीस दिलेलं असतं. कमळीने एक जीव वाचवलेला असतो आणि कम्माल अशी बोललेली असते. त्यामुळे नयनतारा खरंच इम्प्रेस झालेले असतात आणि स्वतःच सोन्याचं ब्रेसलेट आता कमळीला गिफ्ट म्हणून देतात स्टेजवर, तेही सगळ्यांच्या समोर. पूर्ण आजी म्हणतात घे त्यांचा आशीर्वाद म्हणून घे. मॅडम तुला आशीर्वाद समजून देताय ना, मग घ्यायला काहीच हरकत नाहीये कमळी, घे बरं. आता कामिनी रागिनी सुद्धा एकमेकींकडे बघतात आणि अनिकाही जलस फील होते. मला फक्त ट्रॉफी मिळाली, हिला सोन्याचं ब्रेसलेट, तेही नयनतारा आंटीच्या हाताने. त्या ट्रॉफीकडे बघते आणि ट्रॉफी अगदी क्षुल्लक वाटायला लागलेली असते तिला. ते ब्रेसलेट घातलेलं असतं हातात. अन्नपूर्णा आजी नयनतारा दोघींचे सुद्धा आशीर्वाद घेते. अन्नपूर्णा आजी म्हणतात सुखी राहा बाळा. आता ऋषी सरांकडे बघते आणि ऋषी कमळीकडे बघून हसत असतो. कमळीलाही फार छान वाटतं की माझं एवढं कोणीतरी कौतुक करतंय. मित्रांनो, कमळीने तिच्या बोलण्यातून शंभूचा जीव वाचवलेला असतो आणि शंभूला जाणीव करून दिलेली असते की जगणं किती महत्वाचं आहे. स्वतःसाठी नाही तर आई वडिलांसाठी जगायचं असतं. कमळीच्या या बोलण्याने शंभूच नाही तर त्या कार्यक्रमात असलेले सगळेच लोक इम्प्रेस झालेले असतात आणि सगळ्यांना खूप कौतुक वाटत असतं आपल्या कमळीचं. बघू मित्रांनो, आता कमळी जे बोलली आहे त्यातून तर कमळी जिंकलेली असते. स्पर्धा हरवून सुद्धा कमळी जिंकलेली असते आणि सगळ्यांनी कमळीला टाळ्या वाजवलेल्या असतात किंवा कमळीच जिंकली असं सांगितलेलं असतं. आता मात्र अनिका जलस फील करते की मी एवढं जिंकून सुद्धा मला साधी ट्रॉफी मिळाली आणि कमळीला नयनतारा आंटीने सोन्याचं ब्रेसलेट दिलं. अनिका जलस फील करत असते आणि आता काय अनिका रागवणार, चिडणार आणि परत काहीतरी नवीन डाव साधणार आणि या कमळीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. बघू मित्रांनो, अनिका काय करणार आणि कमळीला कशा प्रकारे त्रास देणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.